यार देवाने मला टाइमपास मध्ये बनवेल काय करू. जिंदगीत पैसा नी पोरगी नी. आता मला हळूहळू वाटू राहिलं की खानदान बुडवणारी पिढी मीच आहे. ए पोट्ट्या उठून बैस आंघोळ कर. अहो डॅडी कोणी जर आपल्याकडे पाहत असन तर आंघोळ करायला अर्थ आहे, नाही तर दात घासणं बी व्यर्थ आहे. अरे बुडशिल्या तो 8 दिवसापासून आंघोळ नाही करेल रे. मागच्या जन्मात मी काहीतरी पाप करेल असन म्हणून तो सारखं पोरग भेटलं मले. अहो डॅडी मी तुमच्यापेक्षा डबल पाप करेल असन म्हणून या खानदानात जन्म झाला मावा. जर पुण्य केला असतं ना तर अंबानीच्या घरात पैदा झाला असतो मी. अरे तू इतका पनोतीये तो अंबानी सुद्धा भिकारी केला असतं. डॅडी तुम्हाला माही किंमत नाहीये. किंमत? अरे फुकट घेणार नाही तुला कोणी. पाय सांग तुम्ही मी एक दिवस लय मोठा माणूस बनीन. कोणता दिवस आहे त्यो? 32 फेब्रुवारी. शहाणपणा नको करू जास्त. लवकर आटपून बाहेर ये. पाहुणे येऊ राहिले आपल्या घरी. पाहुणे येऊ राहिले? कहून? बाबा गेले काय आपले? अरे दलिंदर आवल्यात जेवायला येऊ राहिले ते आपल्या घरी. कहून? त्याच्या घरी खायला भेटत नाही काय त्याला? अरे शपटा प्रेमाने बोलत असते पाहुणे आलं. आपुलकी म्हणते त्याला. आपुलकी नाही म्हणत त्याला, त्याला म्हणते हाताने घरात भूत घालून घेणं. बाबा कोण पाहुणे येऊ राहिले आपल्या घरी? छोटा डॉनचा भाऊ मोठा डॉन. मावशी येऊ राहिली का? हे म्हातारा कधीच माझ्या गणगोताला चांगलं म्हणत नाही. चांगलं असलं तवा चांगलं म्हणीन ना. तुमचं खानदान सगळं चोर चोरटय. इथं आला की काही बी चोरून घेऊन जात. मी तो लगन खानदानाशी नाही लावून देल, माया पोराशी लावून दिले. यो मेला बी तसाचे बैल बुद्धी. आता म्या काय केलं? मला कशाला घेऊन राहिल तुमच्या भांडणाच्या मधात? तुमच्या खानदानासाठी तुमच्याकडे बंडलचे बंडलय आणि माझ्यासाठी 10 रुपये निघत नाही. अव सुनबाई काय पैसे पैसे करू राहिली. मेल्यावर सगळं इथंच राहणार आहे. असं का? घ्या मग तुमच्या नावावरची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून. आम्ही आलो. पाहुणे हो एक बोलू का? हा बोल ना. तुम्हाला पाहिलं ना तर माझ्या तळपायाची आग मस्त कात जाती. मले बी तो तोंड पाहिलं ना तर कोरड्या उलट्या होत्या. कोरड्या उलट्या होत्या? दिवस गेले काय? अशा चपरेपणामुळेच वाया गेला रे तू. तुम्ही कोणते दिवे लावले? पाहुणे हो बसून घ्या ना. बसून भांडणं खेळा. काका तुमचं टकलं कस काय पडलं? मिक्सर मध्ये डोकं गेलतं बाळा मग. मिक्सर मध्ये कस काय डोकं गेलतं पण तुमचं? तुम्ही बी डोक्यात जायले गो. मजा करू मी त्याची. मग रावल्या काही काम धंदा करतो की नाही? को मी काम करीन तर नाही करणार. तुमच्या घरचं थोडी खाऊ राहिलो, माझ्या बापाच्या घरचं खाऊ राहिलो. म्हणजे आळस भिकारी आहे तू. एका टायमाला कुत्र्याची शपूट सरळ होईल पण तुम्ही सुधारणार नाही हो. मग शिक्षण चालू आहे का बंद आहे? चालू आहे. दाखव मग 19चा पाडा म्हणून. काऊन म्हणू मी 19चा पाडा? अरे मला समजलं पाहिजे तू हुशार आहे का नाही. मी जर 19चा पाडा म्हणला तर तुम्ही मला नोकरी द्या सांगा. म्हणजे ढचे वाटते तू शाळात. हा हाय मी ढ. शाळात मी फक्त मार खायसाठी आणि भात खायसाठी जातो. काय म्हणणे तुमचं या गोष्टीवर? हेच माहित करून घ्यायचं होतं मले. आता पाहुणे रावळे म्हण तू बदनामी करायला बरं पडेल मले. पाहुणे हो काही घेता का गरम थंड? आम्ही ते खाऊ गांडायचे पण तोंडाला आना म्हणा चांगलं वाटत नाही ना. उपाशी झाले वाटते घरून. तुमच्या घरी येणं होतं म्हणून आम्ही 2 दिवसापासून भाकरींनी खाल्ल्या. पाहुण्याच्या घरी गेल्यावर दाबून पाहून सर आणू म्हणलं. गरम आणू का थंड आणू? मग दोन्ही बी आणा. असा मोका डबल भेटत नाही. बर मग गरमच्या आला थंड करून आणते. गरम थंड दोन्ही होऊन जाते एका ह्याच्यातच. मग पाहुणे हो काय म्हणते तब्येत गिब्येत? बोलत नाही हो पाहुणे आपली तब्येत. काय खोटे बोलता मावसा तुम्ही? आताच तर बोलली तुमची तब्येत पण ती भाषा आपल्याला की समजली नाही. पाहुणे हो पैसा पाणी बरं आहे का? आता पैसा पाणी चांगला आहे म्हणलं तर तुम्ही पैसे उसने मागसान आणि कमी आहे म्हणलं तर गरीब समजसान. त्याच्यामुळे ठीक ठाक आहे. घ्या पाहुणे हो चहा. याची काय गरज होती? राव द्या मग आम्ही पितो. अरे ते मनासाठी नाही तर फक्त मनातून अशी तडफड राहिली मी चहा घ्यायसाठी. थोडं पाणी भेटन का? हा आणू का? साधंच पाणी असेल पण तुमच्या इथं. हा मी साधं पाणी पित नाही. मग नालीतलं पाणी पिता का? अरे पिसाळेल बाटलीतलं पाणी पितो मी फक्त. बर आताच संडासच्या बाटलीत पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. अरे बिंडोक मी फक्त बिसलरीचं पाणी पितो. आमच्या घरी आल्यावर लय शायनिंग दाखवता हो तुम्ही. किद्दा गडूळ पाणी पिताना पाहिले मी तुम्हाला. कधी पिलं मी गडूळ पाणी? आता 4 दिवस झाले डांबरी रस्त्याच्या कडेला गडूळ पाणी पित होते मस्त गिलासात नळी टाकून. अरे चिल्लम चाट्या ऊसाचा रस होता तो पण गडूळच होता ना. चहावर पादी शी घाण
चहा इतका बेकार कस का लागू राहिला हो? पत्ती कोणती वापरता तुम्ही? सकाळची. म्हणजे आम्ही सकाळी चहा केलता ना, तीच पत्ती पिळून या चहाला वापरली. इतके कसे चिकट आहे तुम्ही? तुम्ही किती दिलदार आहे माहितीये ना. तुमच्या घरी आलतो तेव्हा बिन साखरेत चहा केलता. अरे तुम्हाला शुगर होणी म्हणून बिन साखरेत चहा केलता. मित्रांनो, तुम्हाला माहिती का, भारतातल्या एका मुलानं त्याच्या घरच्याला खुश केलं. आता तो चढवला एक लक्झरी सुपर कार, कारण की त्याला भाग घेतला होता वन विनच्या लकी ड्राईव्ह कॅम्पेन मध्ये. मला माहित झालं की हे कॅम्पेन प्रत्येक महिन्याला अपडेट केलं जातं. आता तुमच्याकडे बी मौका आहे फरारी 296, मर्सडीज, BMW जी क्लास आणि टेस्लाचा सायबर ट्रक जिकाचा. जर तुम्हाला बी याच्या कॅम्पेन मध्ये भाग घ्यायचा असेल तर एकदम सोप्या स्टेप आहे. सगळ्यात आधी तुम्हाला वन विनच्या वेबसाईटवर जायचंय आणि तिथं रजिस्टर करायचंय. आणि त्याच्या बाद डिपॉझिट $10 टॉपअप करणे. त्याच्या बाद तुम्हाला भेटेल असं एक तिकीट. याच्या बाद तुम्ही जितके जास्त गेम खेळसाल तितके जास्त तुम्हाला तिकीट भेटेल. आणि जितके जास्त तुमच्याकडे तिकीट राहील तितके जास्त तुमचे जिकायचे चान्सेस वाढेल. आणि इथे तुम्हाला लय मोठे ड्राईव्ह प्राइस भेटते. फरारी 296, 25 आयफोन, 25 मॅकबुक. आणि हा लकी ड्राईव्ह प्रत्येक महिन्याच्या 15 किलो होतं. त्यामुळे तुम्ही जितके जास्त डिपॉझिट करसाल तितके जास्त तुमच्याकडे तिकीट राहील. आणि जास्त तिकीट असल्यावर तुमचे जिकायचे चान्सेस वाढेल. तर गुड लक विथ लकी ड्राईव्ह याची लिंक तुम्हाला पिन कमेंट मध्ये मिळेल. जा, खेळा आणि जिंका. Reel it in, I got the bag, tell a friend, she got some, bring it in, from the news, see it. मग लग्नाची काय सोय? को तुम्हाला एक लेकरू झालं तरी बी लग्नात शोक गेला नाही का अजून तुमचा? अरे अडका फोड्या, मग लग्न नाही तो या लग्नाची काय सोय म्हणलं? को तुम्ही किती बिन लाजे, वर गोड बोलता आणि खाली पाय तुडवता. मनाचा अर्थ काय तो? को मग लग्न जमलं होतं, सुपारी फुटली होती, पण तुम्ही पाहुण्याला काय म्हणी? नवरदेवाच्या अंगात येतं म्हणी, झटके येते म्हणी नवरदेवाला. कधी आलं माझ्या अंगात? बिलगलोक मी एका दिवशी तुम्हाला. अरे पाहुण्याचं कामच राहतं ते काड्या करायचं. तुमचं चांगलं झालं तर सहन होत नाही ना आम्हाला. तुमची प्रगती आमच्या डोळ्यात चलती, म्हणूनच खायचे वांदे हो तुमचे. जैसी करणी वैसी भरणी. बरं खायहून ध्यानाला जेवायला काय करू आले आम्हाला? जेवून जाणार आहे का तुम्ही? मग लय लागत लागे आम्ही. तुमच्या घरी यायचं होतं म्हणून 3 दिवसापासून उपाशी आहे आम्ही. मग पाहुणे हो, काय चालू आहे अजून काम धंदे? हेच आपलं लोकांच्या जिंदगीत काड्या करणं. खानदानी धंदा आहे वाटतं तुमचं यो. तब्येत गिब्येत बरी का तुमची? सुखानं चालू नाही जिंदगी? तुमच्यासारखे शुभचिंतक असल्यावर सुखानं जगू शकतो का आम्ही? तुम्ही बिया नाही एखाद दिवशी आमच्या घरी. उद्याच येतो मग तुमच्या घरी. नाही उद्या नका येऊ, 32 फेब्रुवारीला या, तवा रिकाम पण राहतं आमचं. बाळा शाळेत जातो का? हा. काय करतो शाळेत जाऊन? पोरायच्या वया आणि पुस्तकं चोरतो. अरे तू तर तो माय बापावरच गेला. दादा तू ना लय पागल आहे. ओ मावसा काय बोल राहिला पहा ना हे. अरे लहान पोरं जे बोलते ना ते खरं राहतं. असं का? बर. बाळा तोय पप्पा घरी काय करते? माझ्या मम्मीचा मार खाते. ए पिंट्या काही बी सांगू राहिला का? अहो खरं सांगू राहिला देव. बाळा तुझी मम्मी काय करते घरी? माझ्या पप्पाच्या खिशातून पैसे चोरती. येडी आवल्यात काही सांगू राहिला का? तेच म्हणलं मै पैसे कुठे जाते रोज? अय तुम्ही बी काही इतकी इमानदारीने पैसे कमवत नाही. चोऱ्या करूनच तर पैसे आणता घरी. आता हेही ते सांगत की काम आहे का? उद्या ना लोकांना बी माहित. आणि तू लोकांच्या घरी जाती आणि त्याचे भांडे चोरून आणती ते सांगू का? अव तुम्हाला बाजारात लोकांना धरून आणलं होतं ते सांगू का? तू शेजाऱ्या संग पळून गेलती ते सांगू का? वा रे वा, लय मोठे असती तुम्ही तर. म्हणजे नवरा 1 नंबरी, बायको 100 नंबरी. मी याच्यापेक्षा मोठा होईन. हा बाळा तुमची खानदानी परंपरा अशी चालू द्या. को बाबा तुम्हाला काय वाटतं भारतात कोणाची सरकार पाहिजे? मी कधी मरीन सांगता येत नाही. तुम्ही तुमचं पाहून घ्या आता. बाबा पहिल्यापेक्षा काम आता लय वाढले हो. अरे हे तर काहीच नाही. आमच्या काळात आम्ही एका दिवसात 32 घंटे काम करत आहे. को बाबा तुमच्या काळात इतके काम होते तरी बी लोकांना 10-15 पोरं कस काय वाजाय? को मावसा मग घरी कधी जाता? तुम्ही कटाळूच तर काही जात नाही आम्ही. म्हणजे 12 महिन्यातले 6 महिने पाहुण्याच्या घरीच करता वाटतं तुम्ही. अरे आमचा पाहुणपणा आहे तो. पाहुणपणानी बिनलाजेपणा आहे तो तुमचा. तो असं शिल्लक बोलतो ना मला, म्हणून सगळ्या पाहुण्या रावळी तो नाव बदनाम करेल म्या. Mogambo, खुश हुआ.